नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. आज शुक्रवार आहे. परत एकदा तुम्हाला या आठवड्यात भेटायला आलो आहे आणि ह्यावेळेला मी ज्या विषयाची चर्चा करणार आहे त्या संदर्भातले माझे 2-3 व्हिडिओज मी गेल्या 3-4 वर्षामध्ये केलेले आहेत. 2-3 काय जवळ 6-7 व्हिडिओज केले. तुम्हाला कदाचित विषयाची कल्पना आली असेल आणि तो विषय म्हणजे अर्थात ज्यांचं मी 1978 पासून ज्यांना फॉलोअप करतो आहे, ज्यांची राजकीय कारकीर्द, त्या शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही गट यांच्याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. मित्रांनो, माझा हा जो चॅनल आहे हा एक खांबी आहे. तुम्ही जर हा माझा चॅनल आणि माझे व्हिडिओज, माझे लेख मी जे पाठवतो, माझे जे वृत्तपत्रातनं जे लेख येतात ते पाठवतो, ते जर तुम्ही वाचत असाल, माझे व्हिडिओ आवडीनं पाहत असाल तर न चुकता माझ्या या चॅनल जो आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, जो विनामूल्य आहे. माझे व्हिडिओ सगळे शेअर करा आणि लाईक देखील करा. आता मूळ विषयाला येऊया. मित्रांनो, मी आज जो बोलणार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबद्दल. 10 मे 1999ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. ते सोनिया गांधींना चॅलेंज करून बाहेर पडले. आजची हकालपट्टी झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला. आज जवळजवळ 27 वर्ष होऊन गेली आहेत, 25 वर्ष ना म्हणजे होऊन गेली आहेत. आणि मागे वळून पाहताना आपल्याला काय दिसतं तर 27 वर्ष झाल्यानंतर अस्तित्वात असलेला हा पक्ष अजूनही अंधारामध्ये चाचपडतो आहे आणि त्याच अंधारलेल्या वातावरणामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा किंवा अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आज 27 वर्षानंतर हा पक्ष तिसऱ्या फुटीला सामोरं जातो की काय असं वाटायला लागलेलं आहे. प्रत्यक्षात आता होऊ घातलेली जी फूट आहे, जी भांडणं झाली आहेत, जे ऑपरेशन तुतारीनंतर जी शरद पवार यांचे पक्ष फोडून जे 2 गट अस्तित्वात आले, ते गट आता तिसऱ्या फुटीकडे चालले आहेत. आता यावेळेला फूट म्हणायची किंवा दुफळी म्हणायची हे येणारा काळच ठरवणार असला तरी ही होऊ घातलेली फूट आणि सध्या या दोन्ही गटांची असलेली राजकीय परिस्थिती याचे अवलोकन करताना आपल्या ध्यानात एक गोष्ट स्पष्टपणे येते. जाणकारांच्या मनामध्ये येते की ही पक्षाच्या आता हा पक्ष आणि ह्यांचे नेते यांचंच अस्तित्व आता महाराष्ट्राच्या राजकारणात टिकेल की नाही अशी शंका आता जाणकाराला येऊ लागलेली आहे. खरं तर शरद पवार यांनी हा पक्ष स्थापन करण्याच्या अगोदर म्हणजे 99पर्यंत ते 3 वेळा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे 3 वेळा मुख्यमंत्री बनून राहिले होते. केंद्रामध्ये संरक्षण खात्यासारखं महत्त्वाचं खातं त्यांनी सांभाळलं होतं. त्यानंतर कृषी खाते देखील सांभाळलं होतं. कृषी खात्यात त्यांनी आमूलाग्र असे काही बदल शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केले होते. एक सक्षम मंत्री, सक्षम अतिशय कार्यकुशल असा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, कृषीतज्ञ, उत्कृष्ट दर्जाचे प्रशासक अशी प्रतिमा असं त्यांचं राजकीय भांडवल असताना देखील आज शरद पवार यांना स्वतःच्या डोळ्यांनी होऊ घातलेली फूट बघावी लागते. कळलं की नाही? त्यांची फूट बघावी लागते. पण ही अशी प्रचंड हे त्यांचं राजकीय भांडवल असताना देखील एक प्रतिमा मात्र शरद पवार यांच्या मागे कायम सतावत होती. ते म्हणजे अखंड भारतातला सर्वात बेभरवशाचा राजकीय नेता हे त्यांच्या मागे लागलेलं हे जे बांडगुळ त्यांच्या पाठी यांना हे जे लेबल त्यांना चिकटवण्यात आलं होतं ते मात्र आयुष्यभर त्यांच्या पॉलिटिकल करिअरच्या इच्छा पुरवत होती. हे असं का झालं याचा जर तुम्ही विचार केला, एवढी मोठी जमेची भांडवल असताना हे असं का झालं तर आपल्या पटकन ध्यानात येते. मी 78 पासून शरद पवारांना फॉलोअप करतो आहे. त्यांनी ज्या शरद पवार म्हणजे वसंतदादा पाटीलांच्या मंत्रिमंडळातनं ते बाहेर पडले त्यापासून मी त्यांना फॉलोअप करतो आहे माझ्या तरुण वयापासून. मला काय सातत्यानं जाणवतं माहिती आहे, पवारांनी नेहमी सर्वधर्म समभाव, समाजवाद आणि तोंडाने नेहमी शाहू फुले आंबेडकर यांचा वसा घेतल्याप्रमाणे ते बोलत होते. पण प्रत्यक्षात मात्र त्यांची राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्याजवळ
त्यांनी जे राजकारण केलं ते मात्र कसं केलं, त्या राजकारणासाठी त्यांनी म्हणजे अल्पसंख्याक जमातीतील काही नेत्यांना स्वतःकडे जवळ केलं, त्याला पोचलं, त्यांना सांभाळलं. त्याचप्रमाणे भाषिक मायनॉरिटी, भाषिक अल्पसंख्याकला काही नेत्यांना, विशेषतः गुजराती समाजातील काही नेत्यांना त्यांनी आपल्या जवळ केलं, त्यांना वाढवलं. दलितांचा म्हणजे रामदास आठवले यांचा फक्त दलित मतांसाठीच त्यांनी उपयोग केला. ही सर्व करत असताना म्हणजे सर्वधर्म समभाव, नंतर समाजवाद वगैरे सगळ्याच शाहू फुले आंबेडकरांचं नाव तोंडात घेत असताना देखील त्यांची प्रत्यक्ष कृती मात्र ही वतनदारी आणि सरंजामशाही वृत्तीचे माइंडसेट म्हणजे ज्या मराठा समाजातील सदन आणि सरंजामशाही आणि वतनदारी वृत्तीचे जी मराठा समाजातील लोक होते त्यांचंच प्रतिनिधित्व आणि त्यांचेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हितसंबंध शरद पवारांनी आयुष्यभर सांभाळलेत. ह्याच्या पलीकडे ते कधी गेलेच नाही. म्हणजे जसं म्हणतात ना, मुँह में राम बगल में छुरी, अशा प्रकारचंच त्यांचं वातावरण होतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दलित मतांसाठी त्यांनी रामदास आठवलेंचा पुरेपूर उपयोग करून घेतला. पण जे त्यांनी आपल्या सर्व राजकीय याच्यामध्ये अभिजन नेतृत्व कधी पुढे येऊ दिलं नाही, कधीच नाही दिलं. आणि मराठा समाजातील जे कुमकुवत आर्थिक गट होते त्यांना पण त्यांनी कधी जवळ नाही केलं. असं पवारांचं राजकारण चाललेलं होतं. आणि हे सर्व राजकारण करत असताना त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये काही पुरोगामी निर्णय मात्र घेतले, जसे मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर, त्यानंतर महिलांबाबत त्यांनी काही चांगले निर्णय घेतले. हे करत असताना मात्र सर्वतोपरी त्यांची वृत्ती आणि कार्यकुशलता ही फक्त मी जसं आत्ताच सतत म्हणतोय ते वतनदारी आणि सरंजामशाही वृत्तीचे जे मराठा समाजातील नेते होते त्यांचेच राजकीय, आर्थिक हितसंबंध ते सांभाळत होते. त्यामुळे काय झालं, त्यांच्यापासनं बहुसंख्याक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुसंख्याक जो मराठी भाषिक समाज होता, दलित समाज होता, सरंजामशाही आणि वतनदारी वृत्ती सोडून जो मराठा समाज होता, ह्या सर्व समाजाने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांपासून चार म्हणजे दूर अंतरावरच हे सर्व समाज नेहमी राहिले. त्यांनी शरद पवारांना कधी आपले नेते मानले नाही. त्यामुळे आपल्या अखंड राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राचे एकमुखी नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर कधी शरद पवार गेलेच नाहीत. स्ट्रॉंग मराठा एवढीच त्यांची महाराष्ट्राच्या बाहेर इमेज होती. आणि हे करत असताना शरद पवार राजकीय कर्तृत्व जे काय होतं ते कधी 40-50 आमदार आणि हाताच्या बोटावर मोजण्या ते खासदार निवडून आणण्यापर्यंतच त्यांची राजकीय शक्ती होती. ही गेल्या 50 वर्षामध्ये सातत्याने आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळे हे मी जे आता तुम्हाला कारणं सांगितली, या कारणामुळे त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक समाज आणि महाराष्ट्रातल्या सर्व समाजाने मान्य ते केलंच नाही. पण ते काँग्रेसवाल्यांनी पण शरद पवारांना आपलं नेते शरद पवार हे आपले नेते आहेत असं कधी मानलं नाही. त्यामुळे ते सतत एका मृगजळेच्या मागे कायम धावत राहिले. ते म्हणजे औटघटकेचं पंतप्रधान पद जसं इंद्रकुमार गुजरांना मिळालं, नंतर देवेगौडांना मिळालं, हे चंद्रशेखरांना मिळालं, असं जी पदं मिळाली सर्व विरोधी पक्षांची राजकीय खिचडीतनं एक ठराविक काळासाठी, वर्षभरासाठी जे काय पंतप्रधान पद औटघटकेचं मिळतं त्या पदातील एक उमेदवार अशीच त्यांची कायम प्रतिमा महाराष्ट्राच्या बाहेर राहिली. कळलं की नाही. आणि हे सर्व करत असताना जी त्यांनी पक्षाच्या पातळीवर त्यांनी काय केलं तर आपण स्वतः पवार कुटुंबीय आणि त्यांचा गोतावळा, त्यानंतर सरंजामशाही आणि वतनदारी वृत्तीचे जे त्यांचे नेते होते मराठा समाजातील त्यांचा सर्व गोतावळा, त्यानंतर ह्या लोकांनाच घेऊन पक्षाच्या स्तरावर देखील त्यांनी जी महत्त्वाची पदं होती, आमदार, खासदार, पक्षातील प्रमुख पदं, ही सर्व ह्या लोकांना दिली. त्यामुळे सर्व बाकी जो समाज होता तो त्यांच्यापासून कायम दूर गेला. कळलं की नाही. आणि हे करत असताना शरद पवार एक गोष्ट विसरले की आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजासाठी
काही समाजाचं देखील आपण काही देणं लागतो, ही गोष्ट ते पूर्णपणे विसरले. त्यांच्या लक्षातच आलं नाही, जे कळलं की नाही. त्यामुळे मराठी भाषिक जो महाराष्ट्रात समाज होता, तो बहुसंख्याक मराठी भाषिक समाज त्यांच्यापासून राजकीय अंतर ठेवून राहिलेला आहे. असं म्हणतात की बाबा शरद पवारांचे राजकीय डावपेच कोणाला काही कळतच नाहीत. ते खरंही असू शकेल, खरं असण्याची शक्यता पण आहे. पण त्याचप्रमाणे शरद पवार आणि त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही राजकीय प्रवाह महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर काय चाललेत याचा अंदाज शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कधीच आलेला नाही आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्या समाजामध्ये म्हणजे मराठी भाषिक समाजामध्ये जन्माला आलो, त्या समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागतो ना. ते देणं फेडण्यासाठी शरद पवार हे त्यांच्या अखंड 50-60 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये मराठी भाषिक समाजाचे राजकीय आर्थिक हितसंबंधासाठी ठोसपणे ठामपणे कधी उभे राहिले असं चित्र कधी दिसलं नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधी घेतलं नाही अखंड पॉलिटिकल करिअरमध्ये, कधीच नाही. त्यामुळे हा प्रवाह जसं त्यांना कळला नाही, तसं राष्ट्रीय स्तरावर 1992 नंतर हिंदू मतांचं जे ध्रुवीकरण सुरू झालं आणि तो एक नवीन प्रवाह जो सुरू झाला, तो प्रवाह देखील त्यांच्या ध्यानात किंवा त्यांच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्यानात आला नाही. त्यामुळे ते मुख्य प्रवाह ते पवार एका बाजूला समाजवाद, सर्वधर्म समभाव, नंतर अल्पसंख्याक यांच्यात तुणतुणं नेहमी वाजवत बसले, कळलं की नाही. आणि त्यामुळे त्यांचा जो राजकीय पक्षाचा जो बेस असावा लागतो, जो पाया असावा लागतो, तो या बदलत्या प्रवाहामध्ये तो कायम कुमकुवतच राहिला. त्यामुळे जसं मी प्रत्येक वेळेला सांगतो ना, 4-5 खासदार आणि 40-50 आमदार. आणि त्या मुद्द्यामुळे काय झालं की त्यांचा पक्ष आहे की नाही, तो पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 4-5 जिल्ह्यापुढे तो कधी गेलाच नाही, कधीही नाही गेला. मुंबई, पुणे पुणे शहर, मुंबई शहर, नाशिक शहर याच्यामध्ये ते कधीच नाही गेलं. नाही मिळालं. अंतुलेने ज्यांना पोसून वाढवलं होतं काँग्रेसमध्ये, ते म्हणजे तटकरे वगैरे हे त्यांना येऊन मिळाले राष्ट्रवादी काँग्रेसला. त्यांच्यामुळे कोकणामध्ये त्यांचा शिरकाव झाला, पण बेस नाही मिळाला. भक्कम असा पाया या एरियामध्ये कधीच नाही मिळाला. किंवा विदर्भ म्हणा, मराठवाडामध्ये यांच्यामध्ये त्यांना अजिबात एंट्री नाही. कायम म्हणतात नाही, एका डबक्यातच पोहत राहिले आणि मी पंतप्रधान होणार ह्या बुरगजळेच्या मागे ते धावत राहिले, कळलं की नाही. आणि दुसरं काय झालं की शरद पवारांनी आपण आपल्या अखंड कारकिर्दीमध्ये लिडरशिप तयार केली. त्यामुळे काय झालं, दुसरी जी नेतृत्वाची फळी तयार करावी लागते ना, जे बोलू शकतात, जे संघटक आहेत, जे पक्ष पुढे घेऊन जातात, असे तरुण उमदे तुम्हाला माणसं निवडून त्याला योग्य त्या जबाबदाऱ्या द्याव्या लागतात. तसे ते नाही करू शकत. आता सुप्रिया सुळे बघा ना, त्यांच्या मुलीचंच उदाहरण घ्या. 4 वेळा त्या लोकसभेमध्ये निवडून आल्यात, पण त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील शरद पवारांची कन्या असून पण ती राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया काय स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करू शकली नाही. भुजबळ घ्या, जयंत पाटील घ्या, नंतर अजित पवार घ्या, हे त्यांच्या साखर कारखाना, सहकारी चळवळ आणि तो जो गोतावळा आहे त्यांचा कुटुंबाचा गोतावळा आहे, ह्याच्या पलीकडे ते सामान्य जनापर्यंत ही माणसं कधी पोचूच शकली नाही. मग त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कसा काय पोचणार? तो पण कधीच नाही पोचला. त्यामुळे ते त्याच डबक्यात तिथेच ते कार्यरत राहिले, कळलं की नाही. त्यामुळे काय व्हायचं, शरद पवारांना नॉलेज आहे, सर्व पक्षातले लोक येऊन त्यांचा सल्ला घेतात आणि शरद पवार पण मोकळ्या रीतीने त्यांना चांगला राजकीय सल्ला देतच असतात. त्यांच्या शरद पवारांच्या मनात त्यावेळेला काय असतं की हा कधी ना कधी मला पंतप्रधानाच्या शर्येमध्ये उपयोगाला येईल म्हणून. पण तसं नाही, पवारांकडनं सल्ला घेऊन तेच बाहेर जाऊन पवारांनाच विरोध करत असतात. पंतप्रधानासाठी नाव आलं तर शरद पवारांना पहिला विरोध करायचा, कारण मोस्ट अनरिलायबल पॉलिटिशियन इन इंडिया असं त्यांची जी इमेज आहे ती, त्यामुळे असं झालं. आता काय झालं, 2022मध्ये तुतारी ऑपरेशन जे भारतीय जनता पक्षाने करून त्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडला. अजित पवार 40 आमदार घेऊन बाहेर गेले आणि शरद पवारांपुढे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आमदार राहिले. त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची 2 छक्कलं झाली. त्याची अवस्था अशी झाली नाही, एखाद्या कॅन्सरचं ऑपरेशन झालं आहे आणि त्यानंतर लगेच त्याची हृदयावर देखील शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर जो शरीराचं त्या माणसाची जी अवस्था होती, जीर्णावस्था होती, तशी आज त्या उंबरड्यावर तशी राजकीय जीर्णावस्था शरद पवार यांच्या दोन्ही गटांची झालेली आहे. अजित पवार चांगले कुशल प्रशासक होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या पक्षाला एक अतिशय जबाबदार, अतिशय उत्कृष्ट प्रशासक असा त्यांचा नेता गेलेला आहे. पण त्यांचं अपील देखील त्या पुढे बारामतीच्या पुढे कधी गेलंच नाही ना अजित पवारांचं. पण
अजित पवारांनी शरद पवारांचीच पाठीवर जे लिहून दिलं होते तेच गिरवत बसले. सहकारी चळवळ, सर्वधर्म समभाव आणि अल्पसंख्याक याच्या पलीकडे आपली कोणाची इंटरेस्ट आपल्याला, म्हणजे सामान्य जनांच्या ज्या अपेक्षा असतात त्यांच्यासाठी काही आर्थिक कार्यक्रम आपल्याला राबवायचे असतात हे त्यांच्याकडे नव्हतेच. सूत गिरड्या, सहकारी दुग्ध सोसायट्या, सहकारी बँका याच्या पलीकडे ही मंडळी कधी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या फॅमिलीचा गोतावळा कधी गेलाच नाही. मग ह्या प्रकरणातच ती सत्ता सांभाळता भ्रष्टाचाराचा प्रचंड उगम झाला आणि अनेक भ्रष्टाचारी नेत्यांचं पीक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. ते धिंदवडे आता आपण रोज बघतोच आहे. अजित पवारांपासून शरद पवारांपर्यंत किती प्रकरणं आली, कळलं की नाही. पण शरद पवारांकडे एक मात्र न्याक होती, ती म्हणजे त्यांनी आयुष्यभर ना, जसं आता मोदींच्या बाबतीत म्हटलं जाते ना की मोदीने काय केलं तरी मोदीने काय कमाल करून दाखवली असं लगेच प्रेसवाले लगेच म्हणतात नाही इलेक्ट्रॉनिक, तसंच पवारांच्या काळात देखील होते. त्यांनी चांगले काही ज्येष्ठ पत्रकार स्वतःच्या पदरी बाळगलेले होते. त्यामुळे ते जे आलं ना पालपूज जे आलं, शरद पवारांचे डावपेच कोणाला काही कळतच नाहीत आणि काय पवारांचा मास्टर स्ट्रोक वगैरे हे सगळं ना पवारांचा उदो करून पवारांना खाली पाडण्याचं जे काही पत्रकारांनी त्यांच्याच पत्रकारांनी जे डाव केले त्याचे हे शरद पवार हे बळी आहेत, कळलं की नाही. त्यामुळे ते त्यांचं नेतृत्व हे ना महाराष्ट्रात झालं प्रस्थापित ना देशपातळीवर झालं. पवार हे नेहमी औटघटकेचे पंतप्रधान होऊ पाहणाऱ्या देशातील नेत्यामधील एक नेते हेच त्यांचं कायम त्यांची प्रतिमा अखंड हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये राहिलेली आहे. आता ह्या ऑपरेशन तुतारीनंतर काय झालं, अजित पवार बाहेर पडले, अजित पवारांचं अकाली अपघाती निधन झालं. त्यानंतर शरद पवारांबरोबर जे पटेल, भुजबळ, तटकरे वगैरे ही जी मंडळी होती ही देखील आपापले सुभे सांभाळत होते, कळलं की नाही. आज आपापली जी संस्थानं होती राजकीय आणि म्हणजे आर्थिक संस्थानात सांभाळत होती. अजित पवार पण त्याचसाठी BJPमध्ये गेले. ही संस्थानं सांभाळणारा जो समर्थ नेता होता जो अजित पवार, त्यांच्या निधनानंतर आता या बाकीच्यांची अडचण झाली ना, आता हे सांभाळणार कोण. शरद पवार आता एका बाजूला राहिले. शरद पवारांची ताकद ही फक्त आता त्यांच्याकडे 10 आमदार आहेत, एवढीच त्यांची ताकद आहे. एक खासदार होता तो पण अजित पवारांबरोबर गेला. त्यामुळे राजकीय किंमत महाराष्ट्रात शरद पवारांची शून्य आहे, कळलं की नाही. अशा परिस्थितीमध्ये हे जे गट आहेत म्हणजे पवार, भुजबळ, तटकरे वगैरे जे आहेत ना आणि मुंडे, ह्यांना पक्षाचा उरलेल्या अजित पवारांनंतर जी काही त्यांचा तो गट राहिला आहे, अजित पवारांचा जो गट राहिला आहे त्याच्यावर ताबा पाहिजे, जेणेकरून BJPची संधान साधून ते आपापली संस्थानं शाबूत ठेवू शकतील. दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवारांना जर उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रीय स्तरावरचं राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद दिलेलं असलं तरी सुनेत्रा पवार ह्या जे पदमसिंग पाटीलांच्या कन्या असल्या तरी पण त्यांचं वय आता असं काही धडाकेबाज कार्य करण्याचं आता त्यांचं वय राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांचा इंटरेस्ट आहे तो मर्यादित आहे. जय आणि पार्थी त्यांची जे 2 मुलगे आहेत त्यांना राजकारणामध्ये स्थिर स्थावर करण्याचाच त्या प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पक्षाबरोबर राहून करणार आहेत. त्याचं उदाहरण पाहिलं, आता पार्थला खासदार केला, आता जयला आमदार करतील. त्यामुळे त्यांचे इंटरेस्ट पक्षावर ताबा ठेवून आपल्या दोन्ही मुलांचं राजकीय स्थिरस्थावर करून त्यांना राहायचं आहे, सत्ता सांभाळायची, कोणालाही न दुखवता आपलं आर्थिक साम्राज्य सांभाळायचं आहे. पण शरद पवारांची दैन्यावस्था झालेली आहे. ज्या माणसाचं नाव पंतप्रधान पदामध्ये कायम शर्यतीमध्ये येत होतं त्या शरद पवारांना खासदार होण्यासाठी, ते पण राज्यसभेतले खासदार होण्यासाठी स्वतःची झोळी घेऊन महाविकास आघाडीकडे जावं लागलं आणि अशा विकलांग अवस्थेमध्ये ते आज राज्यसभेमध्ये परत एकदा गेलेत, कळलं की नाही. ना खासदार ना आमदार, 10 आमदार घेऊन शरद पवार काय करणार आहेत. आता शरद पवारांची मुलगी मी म्हटलं ना, हे सगळे जे नेते आहेत जयंत पाटील, सुप्रिया सुळे, नंतर छगन भुजबळ जे त्यावेळेला होते ते सगळे हे नेतृत्वाच्या याच्यामध्ये टेस्टमध्ये पूर्णपणे नापास झालेले आहेत. त्यामुळे शरद पवारांकडे ना कुठला नेता आहे ना सामान्य लोकांशी त्यांची नाळ नाही जमली. सामान्य जनतेशी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी कनेक्शन होतं, जो काय त्यांच्याशी जुळून घ्यायला पाहिजे होतं सामान्य जनतेला, ते कधी आयुष्यावर त्यांना जे जमलं नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारपासून कायम दूर राहिली. शरद पवार आपल्या अखंड कारकिर्दीमध्ये सामान्य जनांसाठी एक आर्थिक कार्यक्रम किंवा रूपरेषा कधी देऊ शकलेले नाही. ते सातत्याने ना सत्तेच्या परिघात किंवा सत्तेच्या परिघामध्येच त्यांचं सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय कारण जे काय त्यांचा समाजवाद होता, जे काय सर्वधर्म समभाव होता, जो काय वतनदारी होती, सरंजामशाही, हे सगळं सत्तेत राहून किंवा सत्तेच्या परिघामध्ये राहूनच त्यांनी केलेलं होतं. सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन भक्कमपणे रस्त्यावर येऊन कधी शरद पवार लढलेत असं मी गेल्या 50 वर्षात कधी पाहिलं नाही.
नाही म्हणाला, अंतुलेंच्या काळामध्ये त्यांनी अखंड महाराष्ट्र पिंजून काढला होता पदयात्रेतून. तो एक काळ सोडला तर शरद पवार हे सामान्य माणसासाठी कधीच लढलेले नाहीत. कळले की नाही. सदरा मी जे पाहत आले ते सदरालंग्यामधले शरद पवार हे म्हणजे सफारी घालून फिरणारे, क्रिकेटच्या सेलिब्रिटीमध्ये सगळे मिरवणारे शरद पवार हे त्यांचं स्थित्यंतर होतं. वैचारिकदृष्ट्या सामान्य जन आणि शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे कधीच, यांची नाळ कधीच नाही जुळली. त्याचेच परिणाम आज शरद पवारांच्या डोळ्यासमोर आलेले आहेत. आज अशी अवस्था आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचं नेतृत्व, ज्या गटाचं नेतृत्व सुनेत्राव पवार करत आहेत, त्यांच्याकडे कसली सूत्र नाहीत. ते कुठल्याही प्रकारचा इंडिपेंडंट निर्णय घेऊ शकत नाहीत. आज त्यांचं अस्तित्व हे भारतीय जनता पक्षावर अवलंबून राहिलेलं आहे. आणि शरद पवारांची अवस्था अशी झाली, त्यांच्याकडे जे 7 खासदार आहेत त्यापैकी 6 जण तर जाण्याच्या बेतात होते यांच्याकडे, एकनाथ शिंदेकडे. पण तिकडे अमित शहानी त्यांना रोखलं की आता सध्या घेऊ नका, आमचं नॅरेटिव्ह चेंज होईल. त्यामुळे ते इथे राहिले. त्यातले पटेल आणि तटकरे तर बॅगा भरून तयार आहेत BJPमध्ये जायला. कुठल्याही क्षणाला ते जाऊ शकतील. अशी अत्यंत हलाखीची राजकीय परिस्थिती आज शरद पवारांचा गट आणि सुनेत्रा पवारांचा गट याच्यामध्ये आलेले आहेत. आणि असं स्पष्टपणे दिसतंय ना, आता यांचं पुढचं जे अस्तित्व आहे ना, त्याचे सगळे लगाम आहे ना, तो तिथे मोदी आणि शहांच्या हातामध्ये, BJPच्या हातामध्ये. शरद पवारांचं आता एकच इंटेन्शन दिसतं की आपल्या लेकीला, सुप्रियाला राजकारणामध्ये स्थिरस्थावर करायचं आहे. आणि ते करत असताना, तिला स्थिरस्थावर करत असताना आता आणखीन 2 पार्थ आणि जय पवार कुटुंबाच्या गोतावळ्यामधले जे तरुण आहेत त्यांना देखील काही ना काही कुठे राजकारणामध्ये स्थिरस्थावर करायचं आहे. मग कोणाला महाराष्ट्रात करायचं आहे, कोणाला दिल्लीमध्ये करायचं आहे. ह्याची एकदा सेटलमेंट झाली पवार कुटुंबामध्ये, म्हणजे सुनेत्रा पवार आणि अजित पवार आणि शरद पवारमध्ये, तर मात्र अत्यंत मृतावस्थेमध्ये असलेले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात. पण मला काय वाटतं माहिती आहे, सातत्यानं आता किती तरी काही करू, ते असे अंधारा, शरद पवारांचे स्वतःचा गट आणि सुनेत्रा पवारांचा दुसरा गट, हे कितीही जरी आता त्यांनी हातपाय हलवले, किती उड्या मारल्या, ते असेच अंधारामध्ये चाचपडत राहणार आहेत. त्यांना राजकीय भवितव्य नाही. मी असं नाही म्हणणार की शरद पवार कायमचं संपले, राष्ट्रवादी संपली. कुठलाही पक्ष आणि कुठलाही त्यांच्या दर्जाचा एवढा मोठा नेता हा असा कधी संपत नसतो. पण त्यांची जी लिगेसी आहे, त्यांचं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व मात्र शरद पवारांचं राजकीय अस्तित्व, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची जी आहे त्यांचा गट, त्याचं अस्तित्व, आणि सुनेत्रा पवारांकडे असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा गट, या तिन्ही गोष्टींचं राजकीय अस्तित्व हे म्हणजे काहीच राहणार नाही. कळलं की नाही. नाममात्र दखल घेण्याजोगं राहणार नाही. ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यांनी कितीही करू दे प्रयत्न. मी असं म्हणेन की शरद पवार एका बाजूला पंतप्रधानाच्या शर्यतीमध्ये होते आणि त्यांच्या ह्या अशा प्रकारच्या राजकारणामुळे ते एअरपोर्टवर जायच्या अगोदरच दिल्लीचं विमान सुटलेलं असायचं. आता ते महाराष्ट्रातनं पण आता महाराष्ट्रातनं पण तीच त्यांच्यावर अवस्था आलेली आहे. कधीही महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे आता यापुढे कधी 10-15 खासदार किंवा 5-10 आमदारांच्या पुढे यांची राजकीय ताकद राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या सर्व भागावर परिणाम करू शकणारा असा जो नेता होता, त्यांचं अस्तित्व येणाऱ्या काळामध्ये तशा प्रकारचं परिणामकारकरित्या राहणार नाही, एवढंच मला वाटतं आहे. मित्रांनो, शरद पवार यांच्यावर मी अनेक व्हिडिओ केले आहेत, पुढे पण करीन, आणि त्यांच्यावर मी तासनतास बोलू शकतो. व्हिडिओचा मर्यादा असं, व्हिडिओत बोलताना मला वेळेचं भान ठेवावं लागतं. त्यामुळे तूर्त इथे मी थांबतोय. मी जे आज त्यांचं विश्लेषण केलं त्याच्यामध्ये शरद पवार एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून मी त्यांचं नेहमीच कौतुक करत आलेलं आहे. अत्यंत त्यांच्यासारखा मेहनती राजकारणी ह्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये कोणी नाही आहे, हे देखील खरं आहे. पण त्यांनी जे मार्ग स्वीकारला, जनसामान्यांची नाडी त्यांना कळली नाही. जनसामान्यांची नाडी प्रथम कळली ती आमच्या बाळासाहेब ठाकरेंना. त्यामुळे ते मराठी मनाचे मानबिंदू झाले. पुढे पार्ल्याच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीत विजय मिळून त्यांनी गर्वसेगो हिंदू आहे ही घोषणा देऊन ते हिंदू हृदय सम्राट झाले. हे जो राजकीय प्रवाह जे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आणले, त्याची स्पष्ट कल्पना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना कधीच आली नाही. कळलं की नाही. त्यामुळे आणि त्यांची नाळ रस्त्यावरून काम करण्याची त्यांचा पिंडच नव्हता तो. कळलं की नाही. त्यामुळे त्यांची अवस्था आलेली आहे. मित्रांनो, मी जे त्यांचं विश्लेषण केलं आहे ते जर तुम्हाला आवडलं तर न चुकता माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तो सगळ्यांशी शेअर करा. नेहमीप्रमाणे सांगतो,
की जिथे जाल तिथे गर्वाने छाती टोकपणे म्हणा की मी मराठी आहे आणि प्लीज 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 टेक केअर ऑफ युअर हेल्थ.